विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांसारखा विचार केला पाहिजे अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आयोजित इंदापूर कृषी महोत्सवाच्या समारोपावेळी केली. या महोत्सवात आधुनिक शेतीची साधनं, महिला बचत गटांची उत्पादनं, पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजार, श्वान शो, खिलारी जनावरं, बैल, गायी यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी प्राध्यापक विवेक कुलकर्णी यांच्या नेतृत्वातील प्रचिती गटाच्या माध्यमातून गेल्या 35 वर्षांमध्ये काम करणाऱ्या 20 प्रातिनिधिक जडणघडणींचा आणि आतापर्यंतच्या कामाचा प्रवास कथन करणाऱ्या हे तो प्रचितीचे जगणे या पुस्तकाचं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ आणि अहिल्यानगरच्या स्नेहालयाचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते काल पुण्यात प्रकाशन करण्यात आलं. प्रासंगिक सुमारे 500 जण तर सातत्यपूर्ण काम करणारे साधारण 150 ते 200 जणांच्या प्रचिती गटानं वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण काम केलं. आपल्या जीवनाचं ध्येय शोधताना त्याला समाजकार्याची जोड दिली, त्याचा लेखाजोखा या प्रेरणादायक पुस्तकात मांडला आहे. जागतिक कीर्तीचे हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर कोट्टूराथू मम्मन चेरियन यांचं बंगळुरू इथं काल निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. भारतातली पहिली हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया त्यांनी केली होती. चेन्नईत त्यांनी स्थापन केलेल्या फ्रंटियर रुग्णालयात जगभरातील हृदयरुग्ण शस्त्रक्रियांसाठी येतात. राष्ट्रपतींचे ते मानद हृदयरोग तज्ज्ञ होते. लहान मुलांवरील उपचारांमध्ये त्यांची ख्याती होती. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या यानिक सिन्नर यानं अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून अजिंक्यपद मिळवलं. 1992-93 नंतर जिम कुरियननंतर हे अजिंक्यपद मिळवणारा यानिक सर्वात तरुण खेळाडू ठरला. महिलांच्या 19 वर्षांखालील T20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतानं काल क्वालालंपूर इथं बांगलादेशवर 8 गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघ केवळ 64 धावा करू शकला. भारताचा सामना आता स्कॉटलंडसोबत होणार आहे. पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र आणि कमाल 35 अंश तर किमान 15 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.